नमस्कार, प्रियाज इंडियन किचन मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बनविणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे चुरमा लाडू। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे चुरमा लाडू बनवणार आहोत। हे चुरमा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 4 चमचे बेसन। आता हे आपल्याला व्यवस्थित असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे किंवा भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत। त्याचबरोबर घेणार आहोत अर्धी वाटी बारीक रवा आणि आपण घेणार आहोत 4 चमचे बेसन। हे सर्व साहित्य मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला आता अगदी किंचित असं मीठ घालायचं आहे, जास्त देखील मीठ घालायचं नाहीये। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे। आणि हे तूप पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे किंवा लावून घ्यायचं। आता हे तूप पिठाला व्यवस्थित असं आपण चोळून घेऊया। पिठाला आपण तूप छान असं चोळून घेतलेलं आहे। आता या पिठांचा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। घट्ट असा आपल्याला गोळा या पिठाचा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पिठांचा घट्टसर असा गोळा आपण बनवून घेतलेला आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं आपण भिजण्यासाठी एका बाजूला झाकून ठेवणार आहोत। आपलं पीठ भिजवायला ठेवून एक 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। 10 ते 15 मिनिटं आपण हे मळून घेतलेलं पीठ भिजवून घेतलेलं आहे। त्याचे असे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला त्याचे अशा प्रकारे मुटके बनवून घ्यायचे आहेत आणि हे मुटके आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व पिठाचे मुटके आपण बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व पिठाचे आपण छोटे छोटे मुटके बनवून घेतले आहेत। आता हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता हे मुटके तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप काही घेऊ शकता, मी इथे तूप घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मुटके तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये। अशा प्रकारे लाल रंगावरती आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत। आणि एका ताटामध्ये आपण ते काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण आपले राहिलेले सर्व मुटके तळून घेणार आहोत। आपण हे मुटके तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे मुटके तोडून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला तुपामधून याला आपल्याला तळून काढायचं आहे। म्हणजे आतमध्ये जे पीठ कच्चं राहिलेलं असतंय ते देखील आपलं छान असं तळून निघतं।
अशा प्रकारे सर्व मुटके आपण तुपामध्ये छान असे तळून घेतलेले आहेत। हे मुटके आपल्याला बत्त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत। किंवा हाताने देखील याचा चुरा करून आपण घेऊ शकतो। आता हे चुरून घेतलेले मुटके आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून, आणि रवाळ अशी आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे दाणेदार अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी तूप घ्यायचं आहे। आपलं तूप इथे गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला आता 1 वाटी चिरलेला गूळ घ्यायचा आहे, आणि गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही, तुपामध्ये फक्त हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। एका ताटामध्ये आपण आपला हा चुरमा काढून घेऊयात। आता या चुरम्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे, थोडंसं जायफळ आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे, भाजून घेतलेली 4 चमचे खसखस आपल्याला यामध्ये घालायचे आहे। अशा प्रकारे गूळ तुपामध्ये विरघळला की आपल्याला हे मिश्रण आपल्याला चुरम्यामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारे गुळाला फेस आला किंवा गुळाच्या आणि तुपाच्या मिश्रणाला फेस आला की आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे, आणि हे मिश्रण आपल्याला चुरम्यामध्ये घालून घ्यायचं आहे। प्रकारे आपल्या आवडीच्या आकारामध्ये आपल्याला हे आपले लाडू वळून घ्यायचे आहेत। खूप छान दाणेदार असे लाडू, चवदार पौष्टिक असे आपले बाप्पाच्या आवडीचे चुरम्याचे लाडू बनवून तयार होतात। अशा प्रकारे तयार आहेत आपले पौष्टिक, चवदार, रवाळ, दाणेदार असे गणपती बाप्पाच्या आवडीचे चुरमा लाडू। या गणेश चतुर्थीमध्ये प्रसादासाठी नक्की बनवून पहा आणि सर्वांची वाहवा मिळवा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, खात रहा आणि पाहत रहा प्रियाज इंडियन किचन। धन्यवाद।